नमस्कार. आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये मी ऋतुजा आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण सगळेच वेगवेगळे ट्रेंडिंग डाएट फॉलो करतो. कधी इंटरमिडियंट फास्टिंग, तर कधी कीटो, तर कधी बरंच काय काय वेगवेगळे डाएट्स. पण याचा आपल्या शरीराला नेमका फायदा होतो का? आपल्या शरीराला नेमकं काय हवंय हे कसं ओळखायचं? याचं उत्तर लपलंय आपल्या DNA मध्ये. आजचा आपला विषय आहे डाएट जिनोमिक्स. आज आपल्यासोबत आहेत होटा ब्रँडच्या फाउंडर मिसेस अस्मिता मॅम. नमस्कार अस्मिता मॅम. नमस्कार मॅम, डाएट जिनोमिक्स ही कन्सेप्ट पहिल्यांदाच कळली आहे. इनफॅक्ट मलाही पहिल्यांदाच हा शब्द कळला आहे. तर हे नेमकं आहे तरी काय? म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नाचा आणि DNA नेमका काय संबंध आहे? हो, ही थोडी नवीन कन्सेप्ट आहे. पूर्वी कसं होतं डाएटमध्ये की एखाद्या डाएट अँड न्यूट्रिशनमध्ये काय फरक आहे की डाएट म्हणजे वेट लॉस आणि डाएट असं असतं थोड्याच्यामध्ये. मग कोणी दीक्षित डाएट करतो, कोणी दिवेकर डाएट करतो, कोणी याच्यामध्ये कोणी कार्बोहायड्रेट कमी करतो, आम्ही भाकरी कमी केली, आम्ही हे कमी केलं. त्याचे तेवढे रिझल्ट येत नाहीत. आणि हे सगळं तुमच्या जीन्सवर डिपेंड आहे. एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. तुम्ही वेगळे, हे मी वेगळे, तुमचे जीन्स वेगळे आहेत म्हणून. तर ह्या सगळ्यासाठी जो परफेक्ट अभ्यास जो आहे, ज्याला प्रिसिजन आम्ही डाएट म्हणतो, हे डाएट जिनोमिक्स मुळे आपल्याला कळतं. याच्यामध्ये आम्ही सिम्पल आम्ही हे करतो, एक सलायवा टेस्ट घेतो. आम्ही सलायवा घेतो आणि त्याच्यावरून तुमच्या जीन्सचा अभ्यास करतो. त्या जीन्समध्ये आम्हाला तुमच्या काय डेफिशियन्सीज आहेत, तुम्हाला कसल्या ॲलर्जीज आहेत, हे सगळं आम्हाला त्याच्यावर कळतं. ओके. आणि मी त्यामुळे काय होतं की तुम्हाला डाएट देताना आम्ही परफेक्ट तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे, तुम्हाला मॅग्नेशियमची सप्लिमेंट लागणार आहे, तुम्हाला ग्लुटेनचं इंटॉलरन्स आहे, तो तुम्हाला सारखं तुम्हाला पोळी खाऊन चालणार नाही आहे. त्याच्यानंतर ज्यांना आता डायबिटीस असेल, समजा तर डायबिटीस असेल तर त्यांना लो ग्लायसेमिक फूड कुठलं चालणार आहे, कुठलं नाही चालणार आहे, यांना डायबिटीस कशामुळे प्रॉब्लेमॅटिक आहे, ह्या सगळी एक एंड सोल्युशन ज्याला म्हणतो ना, ते सगळं आपल्याला डाएट जिनोमिक्समुळे कळू शकतं. हे रॅन्डम डाएट नाही होत. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कोणाकडे डायटिशियनकडे किंवा न्यूट्रिशनकडे गेला तर काय होतं की तुम्ही भाकरी खा, तुम्ही मुगाचं वरण खा, सॅलड पोळी बंद खा, सॅलड खा, सॅलड किती खा, सॅलड खा म्हणजे किती खा, म्हणजे ठीक आहे ना, नागलीचा लाडू खा, छोटा लाडू खायचा का मोठा लाडू खायचा. फूडीज मेडिसिनमध्ये तसं होत नाही. फूडीज मेडिसिनमध्ये प्रिसिजनला खूप महत्व आहे. एक्झॅक्टली. कारण किती नागली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे किती कॅल्शियम जाणार आहे, हे सगळं स्पेसिफिकेशन आहे. आणि ह्याच्यासाठी डाएट जिनोमिक्सचा उपयोग आहे त्याच्यासाठी. आणि मग ते आम्ही सलायवा सॅम्पल घेतो. एक आमची पार्टनर लॅब आहे, त्यांच्याकडे आम्ही हे सगळं पुण्याला सगळं सॅम्पल पाठवतो. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला महिन्याने त्याचा रिपोर्ट मिळतो सगळा. अच्छा. आणि तो रिपोर्ट मिळाल्यानंतर मग त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो. तो रिपोर्ट 100 पानी रिपोर्ट असतो, त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो. आणि हे वन टाइम होतं. बरोबर. कारण हे जन्माच्या वेळी ज्या काय तुमच्या डेफिशियन्सीज आहेत तुमच्या, किंवा जे काय तुम्हाला हे असतील, त्याचा तो अभ्यास आहे. ओके. त्याच्यामुळे मग ते बघितून मग तुम्हाला मी सांगू शकतो तुम्हाला की तुम्हाला B12ची डेफिशियन्सी परमनंट राहणार आहे. तर तुम्हाला इंजेक्शन घ्यायला पाहिजे की गोळ्यात घ्यायला पाहिजे. बरोबर. काही लोकांना त्याची गरज नाही पडणार. असा सगळ्या प्रकारचा तो अभ्यास आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या DNA प्रमाणे जर डाएट प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी नेमकं कुठलं जेनेटिक टेस्टिंग करावं लागतं? त्याला न्यूट्रिजिनोमिक्स टेस्टच म्हणतो आपण. अच्छा. हां, ती टेस्ट म्हणतो. त्याच्यामध्ये आम्ही सिम्पल सलायवा सॅम्पल घेतो आणि त्याच्यासाठी एक पुण्याची आमची पार्टनर लॅब जे आहे त्यांच्याकडे आम्ही सॅम्पल पाठवतो. 1 महिन्याने त्याचा रिपोर्ट येतो. 100 पानी रिपोर्ट असतो तो. आणि त्या रिपोर्टमध्ये मग सगळं आपल्याला कळतं तुम्हाला मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे का, फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी आहे का, B12ची आहे का, ग्लुटेन इंटॉलरन्स आहे का, तुम्हाला कॅफिन कॉफी पितोय पण कॅफिन तुम्हाला चालणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी, लॅक्टोज इंटॉलरन्स आहे का. अदरवाईज काय होतं की तरुण वयामध्ये प्रॉब्लेम येत नाही, पण हे लॉंग ह्याच्यामध्ये तुम्हाला नंतर तुम्ही बॉडीवर अत्याचार करताच आहे ना, की जे तुम्हाला पचत नाहीये ते तुम्ही खाताय. बरोबर. मग अशा करून ते सगळं आपल्याला जर कळलं तर त्यानुसार आपण जो काही डाएट देऊ तर त्यांनी लॉंगिव्हिटीसाठी उपयोग होतो. लॉंग टर्म जे काही डिसीजेस म्हणतो, क्रॉनिक डिसीज आपल्याला
न होण्यासाठी त्याचा फायदा होतो, प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरसाठी ही टेस्ट जी आहे ती उपयुक्त आहे. ओके, म्हणजे तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे त्या सिस्टीमने जर डाएट घेतलं तर त्या व्यक्तीला कुठले हेल्थ बेनिफिट्स मिळतात? लॉंग टर्म डेफिशियन्सी राहत नाहीत. अच्छा. हां, डेफिशियन्सी काय होतं की नेहमी डेफिशियन्सी जर लॉंग टर्म डेफिशियन्सी राहिली तर क्रॉनिक डिसीजमध्ये कन्व्हर्जन होतं. तर एकदा आपल्याला जर कळलं की ही आपल्याला परमनंट डेफिशियन्सी राहणारच आहे आणि त्याच्यावर जर उपाययोजना केली आपण तर तुम्ही लॉंगिव्हिटीसाठी तो सपोर्ट मिळतो. ओके. काही लोकांना व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी निघते, म्हणजे यांना कळतं आपल्याला की यांना डोळ्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. ॲथलीट लोकांमध्ये काही लोक बघा सडन कार्डियक अरेस्टनी जातात, कार्डियक अरेस्टनी, तर त्यांचं ते जीन प्रॉब्लेमॅटिक असतं. अच्छा. तर अशा लोकांनी टेस्टमध्ये आपण जिम करायला गेला आणि करता करताच हे झालं, येस, करता करता त्याचं डेथ झाली. तर ह्या सगळ्या जर आपण करून घेतलं, समजा पहिल्यांदाच ही जर DNA अनालिसिस करून घेतली, काही हेरिडिटरी असतं काही लोकांच्या घरामध्ये किंवा हेरिडिटरी प्रॉब्लेम आहेत, अशा लोकांनी जर करून घेतलं तर तशी जर उपाययोजना केली तुम्हाला तर हे तुम्हाला फायदेशीर राहू शकतं. इव्हन आम्ही गाईड करतो वेट लॉससाठी की तुम्ही काय करायला पाहिजे, व्यायाम कुठला करायला पाहिजे, तुम्हाला वॉक उपयुक्त आहे का, तुम्हाला मॉर्निंग एक्सरसाइज उपयुक्त आहे का, कार्डिओ करायला पाहिजे का, स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे, हे आपल्याला त्या सगळ्या टेस्टमधून आपल्याला कळतं. मॅम, आता मला सांगा की जर आपल्या जेनेटिक रिपोर्टने हे क्लिअर झालंय की तुम्हाला कुठल्या तरी पर्टिक्युलर पदार्थांची ॲलर्जी आहे, तर मग आपण याचं डाएट प्लॅन कसं करणार? आणि परत हे चेंजेस हे परमनंट असतील का टेम्पररी? हां, आपल्याला ग्लुटेन, लॅक्टोज असे इंटॉलरन्सेस कळतात त्याच्याने. हो, आजकाल ट्रेंडिंग आहे. ते ट्रेंडिंग आहे सगळ्याच्यामध्ये. ते ग्लुटेन इंटॉलरन्स असेल तर आपल्याला म्हणजे ग्लुटेनवाले पदार्थ नाही खाता येत. बरोबर. पण त्याच्यासाठी अजून आम्ही आणखी ॲडव्हान्समेंट आहे. आम्ही गट फ्लोरा इम्प्रूव्ह करून काही दिवसानंतर त्यांचं ग्लुटेन इंटॉलरन्स सुद्धा आम्ही नॉर्मलाइज करू शकतो. तो वेगळा विषय आहे, पण तो वेगळा विषय करू शकतो. पण जर ते जीनमध्ये तुम्हाला असेल तर ह्याचं आहे, हे जर परमनंट तुम्हाला ॲलर्जी दिसत असेल तर तुम्हाला ते अवॉइडच करावं लागेल. पण त्याच्यासाठी काय सप्लिमेंटेशन घ्यायचं ते गाईड आम्ही करतो. अच्छा. किंवा ते खाल्लं, समजा तुम्ही आज आता खाल्लंय तुम्ही, तर त्याच्याबरोबर काय खायचंय तुम्हाला. कारण कधीतरी होतं असं गोष्टी की भाकरी खायची ठीक आहे, पण भेंडीची भाजी भाकरी, आंब्याचं रसन भाकरी नाही खाऊ शकत. तर ग्लुटेन कधीतरी पोळी खावीशी वाटणार आहे. बरोबर. सो इन दॅट केस त्यांना तेव्हा कसं खायचं, त्याच्यानंतर म्हणजे त्याचा त्रास न होण्यासाठी काय खायचं, ह्याचं गायडन्स आम्ही देऊ शकतो त्यांना. मॅम, डाएट जिनॉमिक्स बद्दल आहे ना अनेकांचं खूप कन्फ्युजन आहे. सो या सायन्सचं नेमकं फ्युचर आहे तरी काय? या सायन्सला खूप फ्युचर आहे. अच्छा. कारण की आपण एकदम प्रिसिजन डाएटवर आपण जातो. बरोबर. त्याच्यामध्ये रॅन्डम नाही. इथून पुढे जो आहे ना, न्यूट्रिशनमध्येच खूप हे आहे. म्हणजे आता लोकांचा गोळ्या घेण्याचा हे जो आहे ते कमी झाले लोकांचं. आता असं लोक हेल्थ कॉन्शियस झालेत पुष्कळ. त्यामुळे लोकांना, कारण की आपण बघतोय की अर्ली एजेसमध्ये हार्ट अटॅक येत आहेत, कॅन्सरचा अकोरन्स वाढलेला आहे. त्यामुळे हळूहळू आता खाण्यावरून जीवनशैली बदलायची ह्या गोष्टीवर विचार होत चाललेला आहे. त्यावेळेला ही DNA टेस्ट जी आहे ना, ही तुम्हाला खूप उपयुक्त पडते. की जर एखादा 25व्या वर्षी 8 वर्षापासून आपण करतो ते. 8 वर्षापासून आपण करतो. हे म्हणजे न्यूट्रिजिनोमिक्सच्या बद्दल बोलतोय. बाकी त्याच्यात भरपूर टेस्ट आहेत सगळ्या. कोणाकडे हेरिडेटरी असेल, कोणाकडे काही हार्टच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, कोणाकडे डायबिटीस असतील, तर अशा वेळेला ही जर टेस्ट करून घेतली तर त्या मुलाचं पुढे आपण हे करू शकतो. म्हणजे त्याला त्याची ज्या काय डेफिशियन्सीज आहेत त्या आपण नॉर्मलाइज करायला प्रयत्न करू शकतो. म्हणजे एखाद्याचं फॉर एक्झाम्पल अमायलेज प्रोड्युसिंग एन्झाईम नॉर्मल नाही आहे, त्याचं बिघडलेलं असेल, तर मग त्याला कुठली सप्लिमेंट द्यायला पाहिजे. कारण त्याचं पचन होणार नाही आहे. बरोबर. त्याला स्टार्च खाल्लं की त्रास होणार आहे. मग गॅसेस होतात, ब्लोटिंग होतो, आणि ह्याच्याने तुम्ही काय होतं की तुमच्या बॉडीवर इन्फ्लमेशन होतं. इन्फ्लमेशन म्हणजे काय होतं की त्याच्या, आणि खूप दिवस इन्फ्लमेशन राहिलं तर क्रॉनिक डिसीजमध्ये कन्व्हर्जन होतं त्याचं. तर हे नको होण्यासाठी बेसिकली प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरसाठी ही टेस्ट खूपच उपयुक्त आहे. ओके. याच्यामध्ये म्हणजे आपल्याला आपण खूप लॉंग टर्म डिसीज जे आहेत ना ते आपण अवॉइड करू शकतो ह्याच्याने. ओके. थँक्यू मॅम. आज तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली. तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन इंटरेस्टिंग विषयासह पुढच्या एपिसोडमध्ये. बघितलं, आपल्या आरोग्याची काळजी घेताना या भागातल्या चर्चेचा आपल्याला किती फायदा होणार आहे ते. फूड इज मेडिसिन या कन्सेप्टला हॉटा ब्रँड तुमच्यापर्यंत एक अवेअरनेस पोहोचवतो आहे. फिट रहा, खुश रहा.